नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुमची जी कोणती साईज असेल त्या मापानुसार शोल्डर आणि मुंडा टाकून घ्यायचा आणि गळ्याची उंची तुम्हाला किती घ्यायची आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती मोजून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेतला, एका साईडला गोल आकार करून घेतला। त्याच्यानंतर मग दुसऱ्या साईडला सेम आपल्याला तो डार्क करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग इथं दोघंही बाजूंना पूर्ण अशा पद्धतीने आकार देऊन आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे। परंतु मी त्याच्या आधी मग अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतला आणि दुसऱ्या बाजूला मग सरळ रेषा अशा पद्धतीने ओढून घ्यायची। तर खालच्या बाजूला थोडी तिरकी घेतली तरी देखील चालेल किंवा मग सरळ घेतली तरी चालेल आणि मग अशा पद्धतीने कोना तयार करून घ्यायचा आहे। एका साईडला गोल आकार आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची। नंतर मग ब्लाउज पीस हा उलटा ठेवून घ्यायचा आहे। इथं आपल्याला गळ्यावरती पेपर कॅनव्हास न वापरता छान गळा तयार करून घ्यायचा आहे आणि इथं अस्तर पलटवून घ्यायचं आहे। म्हणून मग उलट सुलट बाजू बरोबर आपल्याला चेक करून घ्यायचे। तर सुलट बाजू बरोबर ठेवून घेतली, त्याच्यावरती अस्तर ठेवून आणि पूर्ण गळ्याभोवती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग कमरेला सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून कमरपट्टी जोडायची गरज राहणार नाही। तर जो काही कोना आहे तिथं आपल्याला सुई आतमध्ये ठेवून आणि मग सरळ रेषेत बघू शकता थोडं मी 5 इंच जी काही आपण रेषा ओढून घेतलेली आहे तिच्या 5 इंच खाली तिरकी शिलाई करून घेतलेली आहे। नंतर मग कमरपट्टीला आपल्याला सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। सर्वात आधी मग गळ्याचा एक्स्ट्राचा कपडा कट केला, छोटे छोटे कट मारून घ्यायचे। जो काही कोना आहे त्याला सरळ रेषेत कट मारायचा आणि पूर्ण गोल आकार आहे तिथं आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारायचे, जेणेकरून अस्तर पलटायला सोपं जाईल। नंतर मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आणि गळ्याभोवती सर्वात आधी गळ्याभोवती शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला हळूवारपणे एका हाताने अस्तर छान प्रेस करत, कुठे चुन्या वगैरे घोळ वगैरे असेल तो अगदी व्यवस्थित करत आणि शिलाई करून घ्यायची। नंतर मग एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून मागच्या साईडला आपण जे काही 2 टक्स देत असतो दोघंही टक्स देऊन हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात सर्व बाजूंनी मी ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली आणि मागचे टक्स वगैरे देऊन आणि हा पार्ट मी रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर पाइपिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कपडा वापरू शकतात। तर मी इथं रेड कलरचा कपडा वापरून घेत आहे। पाइपिंगसाठी पाइपिंग पट्ट्या अशा पद्धतीने कट करून आणि त्या सर्व मी जॉईंट करून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। तर तुम्हाला गळ्याला किती पाइपिंगचे पट्ट्या लागतील या मापानुसार तुम्ही कट करून आणि जोडून घ्यायच्या। या गळ्याला आपण अस्तर पलटी करून घेतलेला आहे, तर तुम्ही इथं पाइपिंग नाही केली तरी देखील चालेल। परंतु मी ब्लाउजला लाल कलरची डिझाईन लावून घेतलेली आहे, म्हणून मग मी लाल कलरची अशा पद्धतीने पाइपिंग करून घेत आहे, जेणेकरून ब्लाउजची डिझाईन छान दिसेल। मग अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेतली आणि अगदी कडेने शिलाई करून घेत आहे। जो काही कोना आहे तिथं आपल्याला काळजीपूर्वक शिलाई करून घ्यायची आणि मग सरळ रेषेवरती टिप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मग पाइपिंग करत असताना जो काही कोना आहे तिथं आपल्याला कट मारून घ्यायचा, जेणेकरून पाइपिंग करत असताना कोना हा परफेक्ट बाहेर येईल। आणि आपण ज्या पद्धतीने प्रत्येक ब्लाउजला पाइपिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने इथं पाइपिंग करून मी हा पार्ट रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं छान डिझाईन तयार करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण पॅचवर्कची डिझाईन तयार करतो सेम त्याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत आणि तुम्हाला सहजच समजेल अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी मी पूर्ण पाइपिंग करून आणि हा पार्ट मी रेडी करून घेतला, एक्स्ट्राचा कपडा वगैरे कट केला। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं ब्लाउजवरती पांढरा कलर आहे, म्हणून मग पांढरा कलरच्या मी 1.5 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी 3 पट्ट्या घेतलेल्या आहेत 1.5 इंचाच्या। त्या आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच इतकं अंतर राहील अशा पद्धतीने मग आपल्याला ते बरोबर एक सारखी शिलाई करून घ्यायची आहे। ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर ह्या पट्ट्या मी अशा पद्धतीने 3 पट्ट्या तयार करून घेतल्या आणि लूप टर्नरच्या सहाय्याने मी त्या
ओपन करून घेणार आहे। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा कपडा कट केला। आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला दोरी बनवत असतो सेम त्याच पद्धतीने ह्या आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या, परंतु ब्लाऊजची जी काही दोरी आहे ती बारीक असते आणि ही अर्धा इंचाची पट्टी आहे। तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग लूप टर्नरच्या साहाय्याने मी आपण ज्या पद्धतीने दोरी बनवत असतो ब्लाऊजसाठी सेम त्याच पद्धतीने मी या रेडी करून आणि यांच्यावरती इस्त्रीच्या साहाय्याने मी प्रेस करून घेतली। ह्याच पद्धतीने तिघही पट्ट्या मी बरोबर रेडी करून घेतल्या। नंतर मग मी अशा पद्धतीने गोल अस्तर कट केला आणि लाल कपड्यावरती ठेवून आणि मी हे डबल फोल्ड करून घेतलेला कपडा आहे अशा पद्धतीने गोल मी कट करून घेतला। त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती जो काही गोल आकार आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने आकार देऊन घेत आहेत आणि आपल्याला जिथं जी डिझाईन बनवायची आहे तिथं बरोबर आपल्याला लक्षात ठेवायचं। तर हे अंतर थोडं आपल्याला कमी घ्यायचं आहे, परंतु मी इथं आखून घेत असताना थोडं एक्स्ट्रा आखून घेतलं, परंतु आपण जेव्हा या पट्ट्या जोडणार आहोत तेव्हा आपल्याला हे अंतर थोडं कमी घ्यायचं। जी काही पहिली पट्टी आहे ती जोडत असताना डायरेक्ट आपल्याला शोल्डरपासून जोडून घ्यायची आहे। तर बघू शकतात अगदी पायपिंगच्या कडेने जोडून घेत आहे। इथं तुम्ही अर्धा इंचाचं अंतर ठेवलं तरी देखील चालेल। नंतर जिथपर्यंत आपण आकार देऊन घेतला तिथपर्यंत यायचं। त्याच्या आधी मग जे काही आपण गोल कपडा कट केलेला आहे त्याला मध्ये सेंटरवरती फोल्ड करून अशा पद्धतीने टिपा टाकून आणि पूर्ण कपडा वेगवेगळा करून घ्यायचा आणि ही आपल्याला अशा पद्धतीने छान डिझाईन तयार करून घ्यायची। ज्या पद्धतीने आपण लटकनला लावण्यासाठी तयार करून घेतो सेम त्याच पद्धतीने आणि खूप छान अशी आपली ही डिझाईन तयार होईल। अशा पद्धतीने तिघही मी रेडी करून घेतले। त्याच्यानंतर जी काही पट्टी आहे तिच्यावरती मग शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून घ्यायची आणि शेवटी मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे थोडाफार तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण जी काही डिझाईन तयार करून घेतलेली आहे ती बरोबर कोना आपल्याला बरोबर तिथं सेंटरवरती ठेवून घ्यायचा आणि पुन्हा मग अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून आणि पुन्हा मग दुसऱ्या साईडला पट्टीच्या दुसऱ्या साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची। ज्या पद्धतीने आपण पॅचवर्कच्या जी काही डिझाईन तयार करतो त्याच्या ज्या पद्धतीने सर्व बाजूंनी आपण शिलाई करतो सेम त्याच पद्धतीने त्याच्यानंतर मग दुसरी पट्टी घ्यायची आहे आणि ती आपण जिथून आखून घेतलेली आहे तिथून आपल्याला जोडायची आहे। बघू शकता दुसरी पट्टी मी थोडी खालून जोडून घेत आहे। सुरुवातीला डायरेक्ट जोडली नाही तर सुरुवातीला सुद्धा आतमध्ये थोडी फोल्ड केली, अर्धा ते पाऊण इंचाचं अंतर सोडत आणि अशा पद्धतीने ती बरोबर आपल्याला जोडून घ्यायची आहे। जिथं गोल शेप आहे तिथं आपल्याला हळूवारपणे जोडून घ्यायची आणि पूर्ण तिघही पट्ट्या जोडून झाल्यानंतर मग आपल्याला इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायची जेणेकरून पट्ट्या या परफेक्ट बसतील। तर अशा पद्धतीने पट्टीच्या दोघही बाजूंनी शिलाई करून आणि शेवटी पुन्हा लॉक केलं। त्याच्यानंतर जी काही 3 नंबरची पट्टी तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा बघू शकतात किती अंतरावर मी जोडून घेत आहे। तिघही पट्ट्यांमध्ये आपल्याला अशा पद्धतीने अंतर ठेवायचं आहे आणि शेवटी मग ही खालच्या बाजूला थोडी फोल्ड करायची, एक्स्ट्राची पट्टी कट केली आणि शेवटचं जे काही आपण फुलासारखी डिझाईन तयार करून घेतलेली आहे ती बरोबर अशा पद्धतीने जोडून आणि मग सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। तर मैत्रिणींनो कमी वेळेत खूप छान अशा पद्धतीने अगदी सोपी अशी ही डिझाईन मी इथं तयार करून घेतलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि डिझाईन आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।